मोठे ठेवू शकतात. जसं तुम्हाला कट करायची तस त्या पद्धतीने कट करा. नमस्कार मंडळी, मी सारिका तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आता वाजले संध्याकाळची 7:30 आणि मी आता लागले स्वयंपाकाला. तर आधी तर मी इथे डाळ वगैरे लावून घेतले कुकरला, कारण की आज करायची मला वरणबट्टी. आणि त्यानंतर मग मी तुम्हाला आज रेसिपी दाखवणार आहे बट्टीची, ती पण व्यवस्थित, कारण की मोठ्या व्हिडिओ मध्ये सगळं काही आपल्याला शेअर करता येतं, तसं आपल्या शॉर्ट मध्ये शेअर करता येत नाही. त्यासाठीच मी मोठा व्हिडिओ बनवायचा ठरवलेला, कारण की बऱ्याच वेळा कमेंट येतात तुमच्या की वरणबट्टीची रेसिपी पूर्ण काही शेअर कर. तर आज मी ही व्यवस्थित शेअर करणार आहे तुमच्या सोबत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि नक्कीच तुम्ही पण रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये सांगा कशी झाली. तर आता मी इथे परातीमध्ये पीठ गाळून घेतलेलं आहे आणि रव्याची मी बट्टी करणार आहे, कारण की आमच्या गावाकडे ना म्हणजे गहू जाड दळून आणतात, त्यामध्ये मक्या टाकतात, गिरणीतून दळून आणतात आणि त्याची वरणबट्टी खूप मस्त होते. पण आता कसं आहे ना, इकडे दळून देत नाही तसं, त्यासाठीच मी रव्याची बट्टी इकडे करत असते. खूप मस्त लागते रव्याची पण, आणि ती पण छान लागते. मक्की वगैरे टाकलेली असते ना, की भारी वाट लागते ती. आता मी इथे अर्धा, जेवढा आपल्याला रवा घ्यायचाय तेवढंच आपल्याला पीठ घ्यायचंय. त्यामध्ये आपण आता टाकणार आहे रवा. मीठ टाकायचंय आपल्याला. कुकरच्या शिट्ट्या होतात कारण की मी तूर डाळ लावली, आणि इथे मी आता मीठ टाकणार आहे. भरपूर मीठ टाकायचं, टेस्ट खूप मस्त लागते. मग नाही तर ती आलून आलून छान नाही लागत. मीठ जास्त टाकायचं. आता थोडी आपण त्यामध्ये हळद टाकणार आहे. खूप जास्त हळद नाही टाकायची, थोडीच टाकायची, नाही तर मग ते डाग असे लाल लाल हे उमटतात त्यामध्ये. आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपण ओवा टाकणार आहे मस्त. हातावर हे करू शकतो, हातावरती छान असं त्याला हे करून घ्यायचं ब्रश. मस्त छान असं सुगंध येतो ओव्याचा, आणि फ्लेवर पण खूप भारी लागतो त्याचा बट्टीमध्ये. भरपूर ओवा टाकायचा, त्यामुळे ना खूप टेस्ट भारी लागते. आता त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहे सोडा खायचा, आपला तो बेकिंग सोडा असतो किंवा मग तो टाकणार. कारण की याशिवाय बट्टी छान होत नाही. हे टाकल्यावरतीच बट्टी तुमची चांगली खुशखुशीत आणि मस्त छान अशी मऊ होणार. तुम्ही ही पद्धत नक्कीच वापरा, बट्टी खूप मस्त होणार. खूप जास्त नाही टाकायचं, थोडंच टाकायचं, चिमटीवर. आणि त्यानंतर सगळे त्यात आपण त्याला मिक्स करून घेऊ असं. सगळं काही असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सगळं हे मिक्स झालं पाहिजे आपलं. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये 2 पड्या तेल टाकणार आहे. आता सगळे मिक्स झाले, त्यामध्ये मी 2 पड्या तेल टाकते. आता तेल वगैरे काही गरम करायची गरज नाही, थंड टाकलं तरी चालते. खूप मस्त होते बट्टी. आणि नंतर आता त्याला आपण छान असं ना मस्त हे करून घ्यायचं हाताने, असं असं ना हाताने ना त्याला छान असं हे करायचं, पूर्ण एकजीव करायचं. जोपर्यंत पूर्ण पीठ आपलं मिक्स होत नाही तोपर्यंत मस्त छान असं त्याला हे करून घ्यायचं. सगळं काही ते सगळं एकजीव होतं, सगळं काही साहित्य आपण टाकलेलं त्यात. खूप मस्त आणि टेस्टी लागते बरं का बट्टी. तुम्ही नक्कीच ट्राय करा, खूप भारी लागल. मी तुम्हाला आज पूर्ण डिटेल रेसिपी सांगणार आहे या व्हिडिओ मध्ये. आता त्यामध्ये
पाणी टाकून आपण पीठ मस्त छान असं मळून घेऊ. खूप जास्त पाणी नाही टाकायचं, लगेच थोडं थोडं टाकून त्याला मिक्स करायचं. खूप जास्त पातळ नाही करायचं, आपल्याला घट्ट मळायचंय जरा. मला भूक लागली. भूक लागली? चालते बेटा, लगेच होते. वाफेवरती ठेवते बट्टी. अरे दाढ झाली आता. कणिक मोडून लगेच वाफेवरती पटकन ठेवायची आपल्याला, लगेच होणार. लाईट गेली होती ना आज, दिवसभर झालं, त्यामुळेच वेळ झाला स्वयंपाकाला. आज सकाळपासून आमच्या इकडची लाईट गेलेली. गुरुवार असला की आमच्या इकडची लाईट जाते. गुरुवार म्हटला ना की लाईट आणि गिरण हे दोन गोष्टी नसतात आमच्या इकडं. परत छोटी झाली जरा, मोठी परत घ्यायला पाहिजे थोडी. कणिक मळून झाली माझी. आता मी ना वाफेवरती ठेवायचंय, त्यासाठी इडलीच्या भांड्यात ठेवणार आहे. आता आपण इथे राऊंड करून घेऊ मस्त छान असं. हे बघ, अजिबात काही मुरू द्यायची गरज पडत नाही. ते काय करायचं, कणिक मळली की डायरेक्ट त्याला करून घ्यायचं आणि ठेवायचं वाफेवरती. तुम्ही या पद्धतीने करा, नक्कीच जमल. असं करायचं फक्त. त्याला तेल वगैरे पण लावायची गरज पडत नाही. मी अजिबात लावत नाही तेल. खूप मस्त येतात. असंच राऊंड करायचं. आता जेवढं कसं इडलीचं भांडं आपलं किती मोठं आहे त्यावर डिपेंड आहे, आपण किती मोठं करणार आहे. मस्त असं मावतंय त्यात. पहिले मी तेल लावून घेणार आहे त्याला. पहिले बघते कोणतं कोणतं आहे. खालचं, हे खालचं आहे सर्व, त्याला तेल लावून घेणार आहे आधी. याला पण लावायचं असं, कारण की चिटकायला नको, पटकन इझिली निघतं ते. मग आता त्यात हे राऊंड आरामशीर मावते मग मस्त. आता मी हे ठेवून देते आतमध्ये, तोपर्यंत पाणी गरम होईल आणि आपण बट्टी पण करून घेऊ आणि त्यात मध्ये ठेवून देऊ. फक्त असं करायचं, असं करायचं बस. काही करायची गरज नाही पडत. एकदम मस्त बट्टी होते छान. आता आपल्याला सर्व बट्ट्या अशाच करून घ्यायचे. असे गोल गोल ठेवायचे, जेणेकरून ते मावायला पाहिजे त्यात व्यवस्थित. आता बघा, हे खालती मी ते ठेवलेले आहे ऑलरेडी, करून झालं. आता हे आपण ठेवून घेणार आहे. अजून तुम्ही बघू शकता इथे पटापट सगळं काही रेडी झालेलं आहे. ते पट्टे आपण असे ठेवून घेऊ आणि त्यावरती झाकण ठेवून द्यायचंय. थोड्या वेळाने आपण बघू त्यांना. डाळ एकदम मस्त शिजलेली बघू शकता. याच्याने असं फिरवलं ना की इझिली पटकन आहे ना असं सॉफ्ट होते ती. डाळलाय ना आपल्याला फक्त अशीच ठेवायची, त्यामध्ये फक्त मीठ आणि पाणी ऍड करायचंय, बाकी दुसरं काहीच टाकायचं नाही. आता बऱ्याच लोक ना म्हणजे तिखट करतात वरण ना, आमच्या इकडे तसं नाही. आमच्या इकडची खाण्याची पद्धत म्हणजे साधं असतं वरण, त्याला आमच्या इकडे म्हणतात फिकं वरण. त्याला छान असं सॉफ्ट करून घ्यायचंय. पटकन मस्त छान अशी डाळ शिजलेली ती, अजिबात त्याच्यात काहीच नाही. त्यामध्ये आपण पाणी ऍड करू. आता मी ते पाणी ऍड करून घेणार आहे. इतकं पाणी ऍड करायचं आपल्याला, भरपूर करायचंय. कारण की घट्ट वरण जर ठेवलं ना त्यावरती बट्टीवरती अजिबात चांगलं लागत नाही. थोडं पातळच ठेवायचं. अजून मी त्यामध्ये पाणी ऍड करणार आहे, कारण की घट्ट वरण होतंय ते खूप असं काही खूप. आणि असं काही आपलं वरण आता रेडी झालेलं आहे, बघू शकता तुम्ही मस्त. आता त्यामध्ये आपण मीठ टाकायचे.
मी डाळ शिजवताना त्यामध्ये हळद टाकलेली होती, त्यामुळे हळद टाकायची काही गरज पडत नाही वरतून. आणि मीठ टाकायचे. आता त्याला कुठे इकडे अरे खाली आहे. अच्छा काय झालं अहो तुम्ही नाही दिसत इथं. आता याला आपण उकडी आणून घेणार आहे मस्त वरणाला. गॅसवरती वरणाला छान असं आपण उकडी येऊ देऊ आणि मग बंद करून टाकायचं. वरण रेडी होतं आपल्या इकडे. तर आता वरण पण ठेवून दिलेलं आहे मी गॅसवरती. त्याला आपण उकडी आणून घेऊ आणि मग बंद करून टाकू. आणि तोपर्यंत आपली बट्टी पण इकडे बॉफ होते. आणि त्यानंतर म्हणजे मी कालच हे केलं होते ना खीरपुरी. तर वांग बटाट्याची भाजी आहे आमच्या घरी. तर तीच मी तोंडी लावणार आहे आता. आता म्हणजे भाजी वगैरे काही करायची नाही, तर मी वांग्याची भाजी बनवती तर तुमच्यासोबत मी शेअर करते. पण पुढच्या वेळी जेव्हा मी कधी पण करेल ना वांग्याची भाजी तोंडी लावायची याच्यासोबतची, तेव्हा मी नक्की शेअर करत. आणि मी शॉर्ट मध्ये दाखवलेलं पण आहे, पूर्ण रेसिपी मी दाखवलेली, फक्त सांगितलेली नाही. तर बघून पण करता आपल्याला की आपल्याला काय काय त्यामध्ये ऍड करायचंय. बाकी दुसरं काही नाही. आणि मस्त छान लागते वांग बटाट्याची भाजी पण तोंडी लावायला. आणि स्पेशली वांग्याची भाजी बनवते मी त्याच्यासोबत. पण रात्री कसे पुरी सोबत मला बटाट्या टाकावं लागलं त्यात. खूप मस्त लागते ते वांग बटाट्याची भाजी. आणि त्यानंतर मग आता ती भाजी, त्यामुळे भाजी करायचं टेन्शन नाहीये. फक्त मी आता बट्टी ठेवून दिली आणि वरण झालंय. आणि भात पण करायचं नाही, कारण की भात कोणीही खात नाही बट्टी असते की, तर भात तसंच असतं. मग त्यापेक्षा म्हटलं नकोच करायला, फक्त डाळबट्टी करायची, बाकी काही नाही. आणि मला आता तूप बनवायचंय. सगळ्यात आधी तुम्ही आता तूप बनवून घेते, कारण की त्याच्यावरती डाळबट्टी म्हटलं की तूप लागतच आम्हाला, कारण की तुपाशिवाय ते डाळबट्टीचं पूर्ण जेवण पूर्ण होतच नाही. तर सगळ्यात आधी मी आता तूप बनवून घेते, त्यानंतर मग भेटू आपण. तोपर्यंत आपली बट्टी पण वाफवते, नंतर दाखवते मी तुम्हाला. इकडे मी आता तूप बनवून घेणार आहे. एवढी मोठी साईज साठवलेली आहे, भरपूर आहे, पातेलं भर आहे. आणि दर महिन्याला मी हे तूप करत असते. तुम्ही शॉर्ट व्हिडिओ मध्ये बघताच. मी अजिबात विकत वगैरे आणत नाही. मी तूप बनवण्यासाठी 1 लिटर दूध आणते, ते 2 दिवस वापरते. असं नाही की 1 लिटर एका दिवसात आम्हाला संपतं, मी 2 दिवस वापरते. आणि एका ताईंची कमेंट होती की तुमचा घर खर्च किती आहे, त्याचा पण तुम्ही एक व्हिडिओ करा. तर मी नक्कीच करेल, मला जेव्हा वेळ मिळेल मी तेव्हा करेल. आता सध्या तरी म्हणजे एवढा वेळ नाहीये, नंतर करेल कधीतरी. आणि त्यानंतर सगळे त्यात आता तूप बनवून घेते. मी पाणी ठेवून टाकलेलं आहे गार, कारण की मिक्सर मध्ये फिरवलं की पटकन तूप तयार होतं आपलं. थंड पाणी टाकायचं, एकदम गोडा तयार होतो. इकडे मस्त वरण आलं ना, अशी खडखड उकडी आली. आणि असं काही वरण झालंय आपलं आता रेडी. आता त्याला ना मस्त छान असं बंद करून घ्यायचं. तर बट्टी आपली झाली असेल, आपण बघूया, चेक करू त्याने पहिले. ओके, छान झाली ना. मी सांगतो तुम्हाला आताच, म्हणजे सुरी टाकायच्या आधीच किती झाली परफेक्ट. तरी पण तुम्हाला कळायला पाहिजे की कशी बघायची. आता क्लीन निघाली की समजायची आपली बट्टी रेडी झालेली. आणि लगेच कळतं, खूप मस्त झाली. आता तिला आपण थंडगार होऊन देणार आहे, तेव्हा आपण तिला कट करू. बंद करून टाकलंय मी आता. आता हे थोडस थंड झाल्यावरती मग त्याला काढून घेईन, नंतर दाखवते तुम्हाला. त्याआधी आता मी तूप बनवलेलं आहे ते करून घेते. ते मस्त छान झाला. मिक्सर मध्येच फिरवलं, बाकी काही केलं नाही. थंड पाणी टाकायचं, टाकून टाकून मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं. आता आपण त्याला 2 ते 3 पाण्यानं धुवून घेऊ, गोळा निघाला. तूप बनवताना कधी पण हलवत राहायचं त्याला, छान असं मस्त, अजिबात लागत नाही खाली. आणि खूप मस्त तूप बनते. आणि त्यानंतर माझं हे तूप कडवते तोपर्यंत आता बट्टी आपली गार झाली आहे, बघूतील ते. हे बघ, ही नाही लागली, अजिबात नाही. ती थोडीशी लागली, ही पण नाही लागली, मस्त छान. आणि ही पण बघ किती मस्त झाले, गोल गोल. गरमच आहे, थोडा आपण त्याला गार होऊ देऊ, त्यानंतर मग त्यांना कट करू. हे बघ, हे तर एकदम इझिली येते हाताला, मस्त भारी.
गरम आहे थोडं. हे बघू शकता तुम्ही, मस्त छान झाले बट्टे. आता त्यांना गार होऊ द्यायचे आणि काही नाही, 10 ते 15 मिनिटात रेडी होतात आपल्या बट्ट्या. मस्त छान त्याच्यातून अजून वाफ निघते. आपण त्यांना थोड्या वेळासाठी ना गार होऊन देऊ, त्यानंतर मग त्याला आपण बारीक कट करू. आता आपण बट्टी कट करून घेऊ. आता बरेच पैकी ती थंडी झाली आहे. गोल असले की असे कट करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता आतमध्ये खूप मस्त झाले. आणि थोडीशी गार झाली की तिला तळायची, आधी चिरून घ्यायची. इथे मस्त अशी, तुम्हाला मोठी ठेवायची असेल तुम्ही मोठी ठेवू शकतात. जसं तुम्हाला कट करायची तस त्या पद्धतीने कट करा. मी अशा पद्धतीने कट केली आहे. आणि तुम्ही नाही तर मग असं पण करू शकतात. म्हणजे छोटी मोठी असले की कसे पटापट तळली जाते आणि आम्हाला असंच आवडते, खूप मस्त वाटते. त्यानंतर मग सगळ्या काही मी तर बट्ट्या कट करून घेते पटकन, कारण की मुलांना ना खूप भूक लागली आहे. आता मी त्यात ना बट्ट्या सोडून घेते मस्त छान. बघा तेल किती तापलंय, मस्त तापलंय. भरपूर बट्ट्या सोडायच्या त्यात, पटापट होतात तळून. तेल फक्त सांभाळून, कारण की हातावर पण उडू शकतं. आणि अशा काही मी भरपूर बट्ट्या त्यात टाकले आणि तळून घ्यायचे. आपल्याला मस्त गोल्डन होतील तोपर्यंत त्यांना छान असे तळून घ्यायचे. तेल तापलेलं असतं ना की छान पटकन तळले जातात, अजिबात वेळ लागत नाही. मग हे कढई म्हणजे इतकी काळी का झाली तुम्हाला सांगतेच मी, कारण की का ती कढईमध्येच मी कधी पण बट्टी तळायची झाली, काही पण तळायचं झालं की मी या छोट्या कढईमध्ये तळत असते, म्हणून ही कढई अशी झाली आहे. आता बऱ्याच मला कमेंट आल्या होत्या की ती कढई किती काळी आहे असं. पण ती कसं आहे ना, सारखं सारखं तळायचं म्हटलं ना की मग काळे होतात भांडी. आणि कोणत्या पण कढईमध्ये तळली की मग ते तेलकट होतं आणि लवकर निघत नाही. त्यासाठी मी स्पेशली तळायसाठी कढई करून टाकली छोटी. घासायला पण आपल्याला जास्त हे होत नाही, पटकन छोटी कढई असली की खूप मस्त हे आणि पटकन रेडी होते वरणबट्टी. छान असे तळून घ्यायचे मस्त, त्यांना गोल्डन होईल तोपर्यंत. बट्टी अशी ना लाल होऊ द्यायची, छान लागते बट्टी, मस्त कुरकुरीत लागते. आणि आता झाली ती रेडी, आपण तिला काढून घेऊ. छान मस्त तयार झाली ती. आम्हाला ना लाल लाल बट्टी खूप आवडते.